करून बघा आणि सांगा. बघतो आता आम्ही. मुर्डेश्वर टेम्पल. हर हर महादेव. मला पहिल्यांदा आणलं तुम्ही लोकांना. केदारनाथ, मुर्डेश्वर, हे आहे मुर्डेश्वर. गोकर्णापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आलेलं हे मुर्डेश्वर मंदिर. समुद्र किनाऱ्याच्या समुद्र हो समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे गाव. सुंदर आणि स्वच्छ परिसर. आम्ही त्या गोकर्णापासून येऊन आता मुर्डेश्वरला थांबलेलो आहोत आणि मग आम्ही त्यानंतर जाणार आहे. आमची फॅमिली सगळी मग आम्ही जाणार आहेत बेळगाव कलावती आईंच्या दर्शनाला. तर असा हा आमचा प्रवास इथेच थांबतोय. आम्ही आता दर्शनाला जातोय. थोड्या वेळानंतर भेटूया परत. खूप सुंदर आहे ना. एकदम शेवटचं टोक ज्याने थांब हे बघ त्याची पण एक आख्यायिका आहे. ही सर्पाच्या शेपटीला हात लावल्यावर पुण्य लाभते हा असं सांगितलं जाते शास्त्र पुराणात. मम्मी तू काय केलं? सापाच्या शेपटीला हात लावला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? इकडे खूप म्हणजे खूप हीट आहे. एका जागेवर असं उभंच राहू शकत नाही एवढी. इकडे असं तिकीट काउंटर आहे जिकडनं लिफ्टमधून जायचं आहे आणि भाऊ असे वेट करतात. तुम्ही फक्त लिफ्टमध्ये जाण्यासाठी एवढा वेळ थांबलेत? आम्हाला वरती जायचं. वरती मम्मी कुठे जायचं आपल्याला? वर. आणि तिकडनं अरे ती जरा वेळ बाज. असं ते ना हे आवाज असं कसं काय झालं? हा आता ह्यांची हाईट मोजणी चालू आहे. त्याची परत जा एकदा. तिकडे सगळे करायला लागतील. नाही करावंच लागेल. हा अशी थांब. हा आता डोकं लाव. आता पाय. हा आता दुसरा. साप चीटर को काय ही पोरग्या. हा डायरेक्टली वाव. नमस्तेस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय काल. हे 17th फ्लोअर आहे आणि इकडचा व्ह्यू इज. आम्ही चाललो 18th फ्लोअरवर. काय चाललंय तुमचं? कधीपासून चला ना, टाइम होतोय. काय सांगते? आता आम्ही चाललो बेळगावला. काय? आता आम्ही चाललो बेळगावला कारण इकडे खूप जास्त गरमी आणि इकडे नाही राहू शकत. आपण एक दिवस स्टे घेणार होतो इकडे. पण आम्ही नाही घेऊ शकतो. तिकडे आला आपली गाडी. चल. अरे चल ना. आणि खरंच खूप छान आणि मला खेचत आणायला लागलं. तुम्ही नक्की विजिट करा. फक्त गरमीवाले कपडे घेऊन या. गरमीवाले कपडे घेऊन खूप जास्त हिट आहे. आता मागून बघा किती पॅकेजिंग दाबून भरलंय. ओके करायला लागेल तुला. जा तू लगेच 5 मिनिटामध्ये. काय आणलंय दीदी? नारळ पाणी. इकडे नारळ पाणीच्या स्पॉट साठी थांबलोय. किती मिनिटं झालं निघाले आपण?
त्याची स्टाईल बघ ना ती कापायची स्टाईल बघ. ये. हातात घे. माझ्या मम्मीला हे फ्रुट्स घ्यायचे आहेत. आणि इकडे अशी केळी खूप छान होतं त्या दिवशी आम्ही घेतलेली. हां. आणि इकडे केळी पण किलो. कुठे चाललंय ते आम्ही मच्छी घ्यायला चाललो. आम्ही मोठं मार्केट बघितलं इकडे मच्छीचं आणि तिकडे आता मच्छी घेतो, साफ करतो आणि त्या अंड्यावाल्याला सांगितलं आम्हाला फ्राय करून द्या असं. ते फ्राय करून कापेल कोण? तिकडे काय मागे आहेत. आज सब कुछ खाएंगे फ्रेश फ्रेश. आता हे भाजायचे कुठे मम्मी? तर टाकून घे. काढलं काढलं. दीदा आता आम्ही फिश खाणार. ते का होना पड़ता है। हाँ नमक डाला ना। हाँ 10 मिनट तो होना पड़ता हाँ आता एकदा तर खायचं. आता सर्व झालं. हे सगळं साहित्य टेस्ट करून बघा आणि सांगा. बघतो आता आम्ही. एक डिश दे ना बेटा. डिश गोवा. आणि इकडे ह्यांची फिश सगळी संपून झालेली आहे. हे फिश कशी होती? आणि हा आमचा काय ब्रेकफास्ट नाही सॉरी संध्याकाळीचा नाश्ता सुरू आहे. काय खायचं आहे? आज पोट भरला आता. खूप झालंय. नाही ना. पुढचा प्रवास आहे 5 तासाचा. ओके. आणि मग तिथे पुढे चालली. फिश मार्केट फक्त बघायला हा जवळ असतं तर घेऊन गेले असते. काय काय हे बघायला लागतं. मम्मी किती घेऊन जायची मच्छी? एवढी. क्या भाव था? 1500 किलो. कितना बैठेगा इसमें? 2 3 4 बैठेगा. कोलंबी पण इकडे सगळी मच्छी साफ करून देतात. ही मच्छी साफ करायची 20-20 रुपये घेतात ते. काय तिन्ही पण हे 450 रुपयाला. 3 बटे को 3 मिनट को 3 बटे को कोई मच्छी पण बंद कर तुझा. चला. The next day. घे. शिरा घे. वाजलेले आहेत सकाळचे 6:30. कधी पण शिजवून खाऊनच घ्यायचं काय. देविका तू रात्री 2 वाजता झोपली ना? आणि उठली 5 वाजता. आणि आता आम्ही चाललो आईंच्या भजनाला. गणपती बाप्पा ओम साईराम ओम नमः शिवाय.
मला जातो. I begin to